नमस्कार, महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पीएम कुसुम योजना। केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत असतात। या योजनांपैकी एक असणारी पीएम कुसुम योजना शेतकऱ्यांपैकी मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरत आहे। पीएम कुसुम योजनेअंतर्गत लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी आर्थिक मदत मिळत आहे। या योजनेचा लाभ प्रामुख्याने लहान आणि सीमांत शेतकरी घेऊ शकतात। याशिवाय शेतकरी गट, सहकारी संस्था, पाणी वापरकर्ता संघटना आणि शेतकरी उत्पादक संघटना देखील या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात। शेतकरी नापीक जमिनीवर सौर पॅनेल बसवून सिंचन पंप चालवू शकतात आणि जास्तीत वीज विकून उत्पन्न मिळवू शकतात। हे सौर पॅनल 25 वर्ष टिकतील आणि पीएम कुसुम योजनेअंतर्गत शेतकरी, सहकारी संस्था आणि इतर गटाचा लाभ घेता येणार आहे। पीएम कुसुम योजनेचे फायदे काय आहे? पीएम कुसुम ची योजना जी आहे ती वीज बिलाची बचत होणार आहे। सौर पंप आणि सिंचन सुरू शेतकरी वीज बिलात बचत करू शकतो। पर्यावरण संरक्षण म्हणजेच सौर ऊर्जा ही एक स्वच्छ ऊर्जा स्रोत आहे जी प्रदूषण कमी करते आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यात मदत करते। सौर पंपाद्वारे सिंचन करून शेतकरी त्यांच्या गरजेनुसार पाणी वापरू शकतात, ज्यामुळे भूजल पातळी सुधारण्यास मदत होईल। सौर पंप बसवून शेतकरी वीज कपातीपासून मुक्त होतात आणि त्यांच्या सिंचन गरजा पूर्ण करू शकतात। या योजनेअंतर्गत सरकार योजनांना सौर पंप बसवण्यासाठी अनुदान देते, ज्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी होतो। आता जे या योजनेसाठी डॉक्युमेंट लागतात म्हणजे कुठली कागदपत्रे लागतात ते आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। म्हणजे सुरू करूया आपण। आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक खाते पासबुक, मोबाईल क्रमांक, नोंदणी प्रत, अधिकृत पात्रता, जमिनीचा जमाबंदीचा प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो। आता याचा अर्ज कसा करायला आपण बघणार आहोत। अर्जदाराला सर्वप्रथम पीएम कुसुम MNRE.government.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल। त्यानंतर अधिकृत माहिती भरावी लागेल, जसे की तुमचे नाव, गाव, तालुका, जमीन तसेच इत्यादी। अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी सौर कृषी पंप दिला जातो, ज्या दरम्यान शेतकरी त्यांच्या सौर पंपातून जास्तीत जास्त वीज निर्माण करू शकतात आणि ती ग्रीडला विकू शकतात। धन्यवाद।